वेलकम विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मी नेहमीच तुमच्यासाठी नवीन काही ना काही व्हिडिओ घेऊन येत असते. आज तुमच्यासाठी विभाजकतेच्या कसोट्या घेऊन आले आहे. तर विभाजकतेच्या कसोट्या कशाला पाहिजे, तर आपल्याला प्रश्न हे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात की या संख्येने म्हणजे 2ने एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातो का, किंवा 5ने, 10ने, 12ने. तर त्यासाठी आपल्याला भाग पूर्ण द्यावा लागतो. तर आता कसोट्या जर शिकलं तर तो पूर्ण भाग द्यायची गरज नाही. आपण 2 सेकंदात ती संख्या बघून त्या संख्येला पूर्ण भाग जातो की नाही हे काढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला कसोट्या हे यायलाच पाहिजे. पण कसोट्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणणे असते की मॅम ह्या कसोट्या लक्षात राहत नाही, त्या कशा लक्षात ठेवायच्या. तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच मी घेऊन आलेले आहे. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्ही जीवनात कधीही कसोट्या विसरणार नाही, माझी ही गॅरंटी असेल. फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल, कुठेही स्किप करायचा नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत शांततेत व्यवस्थित बघायचा. एकदा व्हिडिओ बघितला की तुम्ही कधीही विभाजकतेच्या कसोट्या विसरणार नाही. तर आज आपण विभाजकतेच्या कसोट्या ह्या 2 ते 10 पर्यंतच्या सर्व कसोट्या बघणार आहोत व त्या कशा लक्षात ठेवायच्या त्यासाठी आपण कसोट्यांच्या जोड्याही तयार केलेल्या आहेत. त्या कपलने आपण शिकणार आहोत की कोणती कसोटी कशी लक्षात ठेवायची, तिच्यासोबत कोणती लक्षात ठेवायची. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण बघणार आहोत विभाजकतेच्या कसोट्या. तर त्यात आपण पहिली कसोटी बघू 2ची कसोटी. तर 2ची कसोटी ही काय असते? 2ची कसोटी सांगते की एकक स्थानी संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असल्यास त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. पूर्णलाच काय म्हणतात तर निशेष, म्हणजे शेवटी बाकी 0 उरते, तर निशेष भाग जातो. ती असते 2ची कसोटी. कसं ते आपण उदाहरणाद्वारे बघून घेऊ. आपलं उदाहरण आहे, समजा मी संख्या घेतली 38,452. तर ह्या संख्येत 2ची कसोटी आहे की नाही हे कसे चेक करायचे, म्हणजेच ह्या संख्येला 2ने पूर्ण भाग जाईल किंवा नाही. तर काय करायचं, आपल्याला एकक स्थानी सांगितलं. एकक स्थान म्हणजे हा अंक असतो. इथे आपल्याला काय पाहिजे, 0, 2, 4, 6, 8. तर इथे आहे म्हणजे 2. तर 2ला जर एकक स्थानी 2 असेल तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जाईल, म्हणजे ही 2ची कसोटी आहे. आपण संख्या घेतली 3947. आपल्याला 2च्या कसोटीसाठी म्हणजे 2ने पूर्ण भाग जाईल किंवा नाही हे बघण्यासाठी आपण काय करतो, तर एकक स्थान चेक करायचा. एकक स्थानी काय बघायचं, एक तर 0 पाहिजे, 2 पाहिजे, 4, 6, 8 यापैकी कोणता तरी एक अंक हवा. पण आपल्याला आता इथे किती दिला एकक स्थानी, 7. तर मग 7ला 2ची कसोटी आहे का ही, तर नाही, म्हणजे 2ने ह्या संख्येला पूर्ण भाग जाऊ शकत नाही. आपण संख्या घेतली 9,870. तर एकक स्थानी चेक केलं, एकक स्थानी आहे 0, म्हणजे या संख्येला पूर्ण भाग जाईल. आपण संख्या घेतली 223. तर आपण कोणता, सगळे अंक आपल्याला चेक करायची गरज नाही किंवा 2ने भाग द्यायची गरजही नाही. आपल्याला फक्त एकक स्थान चेक करायचे. एकक स्थानी मला काय भेटले, 3. तर 2च्या कसोटीमध्ये 3 हा अंक आहे का, तर नाही. 0, 2, 4, 6, 8 हेच अंक आहेत, मग 3 हा अंक नाही, म्हणजे ही 2ची कसोटी
नाही. समजलं? फक्त काय चेक करायचं, जर मला असं विचारलं की ही संख्या आहे 9 8 7 6 5 4 3 2, तर ह्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो का, तर मला यासाठी 2 ने पूर्ण म्हणजे 2 ने अशी भाग द्यायची गरज आहे का, बेचोक 8 बेचोक 8 तर नाही. तर मी त्यासाठी काय करेल, 2 ची कसोटी लावेल. मला माहिती आहे 2 च्या कसोटीला मी काय चेक करते, फक्त एकक स्थानचा एक अंक, म्हणजे हा एकक स्थानचा अंक. इथे मला काय काय पाहिजे, एक तर 0 2 4 6 8, तर त्यातला मला 2 मिळाला, म्हणजे ही 2 ची कसोटी आहे. म्हणजे या पूर्ण संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल. ही झाली आपली 2 ची कसोटी. यानंतर याच्या जोडीला आपण बघू 4 ची कसोटी. 4 ची कसोटी, तर 4 ची कसोटी काय आहे, 4 च्या कसोटीला आता एकक व दशक या ठिकाणच्या अंकांना 4 ने पूर्ण भाग गेला तर ती 4 ची कसोटी होय. आणि आणखी एक असतं की एकक व दशक या स्थानांवर 0 असेल त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. तर आपल्याला कसोटी, आपण एक उदाहरण घेऊ. आपण उदाहरण घेतलं 3 8 4 7 9 2 5, बरोबर. तर आता एवढी मोठी संख्या आली आणि आपल्याला विचारलं की याला 4 ने पूर्ण भाग जातो का, तर त्या आपल्याला 4 ने भाग द्यावे लागेल, त्याला आपला वेळ जाईल. मग त्यासाठी आपल्याला जर 4 ची कसोटी माहित असेल तर आपण सेकंदात उत्तर सांगू शकतो. तर आपल्याला फक्त काय चेक करायचं, एकक व दशक स्थान. एकक व दशक स्थान म्हणजे शेवटचे 2 अंक. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग गेला पाहिजे. तर शेवटचे 2 अंक किती आले माझे, 25. तर 25 ला 4 ने भाग जातो का, तर मला माहिती आहे की 4 च्या पाढ्यात 25 नाही, म्हणजे ही 4 ची कसोटी असूच शकत नाही. मी संख्या घेतली 9 8 4 7 2. तर आता मी ही संख्या चेक करणार 4 ची कसोटी आहे किंवा नाही. तर मी काय चेक करणार, फक्त शेवटचे 2 अंक. शेवटचे 2 अंक किती आहेत माझे, 72. 72 ला 4 ने भाग जातो का, तर आपण देऊन बघू. 4 1 4, किती उरले 3, 4 8 किती झाले 3 आणि 2 32, 4 8 32, म्हणजे 4 ने या 72 ला पूर्ण भाग गेला, म्हणजे ही 2 ची कसोटी आहे. आपण असेच आणखी एक उदाहरण घेऊ 2 1 0 0. तर आता ही 21 ह्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जाईल का, तर काय चेक करायचं, एकक व दशक स्थानच्या अंकांना 4 ने एकतर भाग गेला पाहिजे, किंवा एकक व दशक स्थानी जर 0 भेटला मला, म्हणजे शेवटचे 2 अंक 0 असतील तर त्याला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे यालाही 4 ने पूर्ण भाग जाणार. आपण असंच आणखी एक उदाहरण घेऊ. आता ह्या संख्येला 4 ने भाग जाईल का, 8402. तर आपण शेवटचे 2 अंक चेक करणार. शेवटाला माझा 0 2, तर 0 2 ला 4 ने भाग जात नाही, व एकक स्थानी 2 आहे व दशक स्थानी 0 आहे. तर आपल्याला एकतर पूर्ण दोन्ही 0 पाहिजे, किंवा ह्या 2 संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे. तर ह्या 2 ला 4 ने भाग जात नाही व दोन्ही ठिकाणी 0 नाहीत, म्हणून ही 4 ची कसोटी नाही. तर समजलं, एकतर एकक म्हणजे हे शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग गेला पाहिजे, किंवा शेवटचे 2 अंक हे 0 असायला हवे, तेव्हा त्याला त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच ती असते 4 ची कसोटी. यानंतर आपण बघूया 8 ची कसोटी. 8 ची कसोटी, तर 8 ची कसोटी काय सांगते, एकक
दशक व शतक स्थानच्या अंकांना 8 ने पूर्ण भाग गेला पाहिजे किंवा एकक, दशक व शतक या ठिकाणी 0 असावा. म्हणजेच ती 8 ची कसोटी असणार. म्हणजे त्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जाईल. कसं ते आपण उदाहरणाद्वारे बघू. आपण उदाहरण घेतलं 8 4 3 7 6. तर आपल्याला काय सांगितलं, एकक, दशक, शतक. आता एकक, दशक, शतक म्हणजे शेवटचे आता 3 अंक 8च्या कसोटीसाठी शेवटचे 3 अंकांना 8 ने भाग गेला पाहिजे. तर आपण भाग देऊन बघू. 8 1 8, 8 चौक 32, 37 मधून 32 गेले, उरले किती 5, इथे झाले 56. 8 पंचे 40, 8 सकाठे 8 साती 56. म्हणजेच ह्या संख्येला 8 ने पूर्ण भाग गेला. म्हणजे ही 8 ची कसोटी आहे. आपण अशी संख्या घेतली 3 4 2 5 7 9. तर ह्या संख्येला मला चेक करायचं की 8 ने भाग जातो किंवा नाही. तर त्यासाठी मी काय करेल, हे शेवटचे 3 अंक घेईल व 3 अंकांना 8 ने भाग देईल. तर 8च्या पाढे 57 आहे का, तर नाही. 8 साती 56 आहेत. 57 मधून 56 गेले, 1 उरला, इथे झाले 19. 8 दुने 16, 19 मधून 16 गेले, 3 उरले. परत 8 ने 3, 8च्या पाड्यात 3 नाही, मग पॉइंट घ्यावा लागेल. म्हणजे 579 ला 8 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून ही 8 ची कसोटी नाही. आपण उदाहरण घेतले 9 4 0 0 0. आता ही संख्या आपल्याला 8 ची कसोटी आहे किंवा नाही चेक करायचं. तर कसं करणार, मी शेवटचे 3 अंक बघणार. एक तर शेवटचे अंक माझे काय हवे, ज्याला 8 ने पूर्ण भाग गेला पाहिजे, किंवा एकक, दशक, शतक या ठिकाणी 0 असावा. एकक, दशक, शतक म्हणजे शेवटचे 3 0 असावे, म्हणजे त्याला 8 ने पूर्ण भाग जाईल. तर याला 8 ने पूर्ण भाग जातो. असंच आपण उदाहरण घेऊ 7 5 4 9. तर आता ह्या संख्येमध्ये मला चेक करायचं की ह्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो किंवा नाही. तर मी 8 ची कसोटी लावणार. तर 459 म्हणजे शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग देणार. 8 पंचे 40, उरले 5, इथं झाले 59. 8 साती 56, 59 मधून 56 गेले, 3 उरले. म्हणजे यालाही 3 ने पूर्ण भाग 8 ने पूर्ण भाग जात नाही. म्हणजे ही 7459 या संख्येला 8 ने पूर्ण भाग जात नाही. तर आपण कसोट्यांच्या जोड्या तयार केल्या होत्या, 2 ची, 4 ची आणि 8 ची. तर आपण आता 3 कसोट्या बघितल्या. आता आपण बघणार आहोत 3 ची कसोटी. तर 3 ची कसोटी काय सांगते, 3 ची कसोटी अशी की एकूण अंकांची बेरीज ही 3 च्या पटीत असावी. अंकांची बेरीज 3 च्या पटीत असावी म्हणजे काय, तर आपण उदाहरणाद्वारे बघू. आपण उदाहरण घेतलं 4 5 7 8 4. तर आपली संख्या झाली 45784. आपल्याला चेक करायचंय की 45784 ला 3 ने पूर्ण भाग जातो का. तर आपण कसं चेक करणार, एकूण अंकांची बेरीज. तर कशी करायची, 5 आणि 4 9, 9 आणि 7 16, 16 आणि 4 24, 24 आणि 4 28. तर माझी बेरीज आली 28. 28 ही 3 च्या पटीत आहे का, तर 3 च्या पाड्यात म्हणजे 28 ला 3 ने पूर्ण भाग जातो का, तर 3 7 21, 3 8 24, 3 9 27. तर 3 च्या पाड्यात 28 नाही, म्हणजेच ही 3 ची कसोटी नाही. आपण संख्या घेतली
9 4 3 2. तर ही आहे का, तर 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18. तर 3च्या पाढ्यात 3 स 18, म्हणजेच ह्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. आपण संख्या घेऊ आणखी 4 8 7 2 4 3 4 5 2 1. आता एवढी मोठी संख्या आहे, मग हिला 3ची कसोटी लागू, 3ने पूर्ण भाग जातो की नाही कसं बघणार. 4 आणि 8 12, 12 आणि 7 19, 19 आणि 2 21, 21 आणि 4 25, 25 आणि 3 28, 28 आणि 4 32, 32 आणि 5 37, 37 आणि 2 39 40. तर 3ने 40 ला पूर्ण भाग जातो का, तर नाही. आपल्याला देऊन बघू. 3 1 3, 1 उरला 10 झाले, 3 त्रिक 9, परत 1 उरला, म्हणजे 3ने भाग जात नाही, म्हणजे ही 3ची कसोटी नाही. आपण आणखी उदाहरण घेतलं 9 8 0 4 2. तर याला बघू. 98,042 ला 3ने भाग जातो का, तर 9 आणि 8 किती 17, 17 आणि 4 किती 21, 21 आणि 2 23. तर 3ने 23 ला भाग जातो का, तर नाही, म्हणजे ही 3ची कसोटी नाही. आपण संख्या घेतली 999. तर ह्या संख्येला जातो का, तर 9 दुने 18, 9 दून 9 18, 9 18 आणि 9 27. 3च्या पाढ्यात 27 आहे, 3 9 27, म्हणजे ह्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. तर ही 3ची कसोटी आहे. 6ची कसोटी. आता आपण बघू 6ची कसोटी. तर 6च्या कसोटीला काय, एकूण अंकांची बेरीज बेरजेला 6ने पूर्ण भाग जात असावा. एकूण अंकांच्या बेरजेला 6ने पूर्ण भाग जात असावा म्हणजे काय, तर आपण उदाहरणाद्वारे बघू. आपण उदाहरण घेऊ 3842. 3842. तर याला 6ने पूर्ण भाग जातो का, तर काय चेक करायचे, अंकांची बेरीज करायची. म्हणजे 3 आणि 8 11, 11 आणि 4 15, 15 आणि 2 17. तर 17ला 6ने भाग जातो का, तर नाही. 6च्या पाढ्यात 17 नाही, म्हणजे ही 6ची कसोटी नसणार. आपण संख्या घेतली 3 9 4 5 2. तर 3 आणि 9 किती 12, 12 आणि 4 16, 16 आणि 5 21, 21 आणि 2 23. तर 23 ला ही 6ने भाग जाईल का, तर नाही. ही संख्या 6ने, या संख्येला 6ने पूर्ण भाग जाऊ शकत नाही. आपण संख्या बघू 38,766. तर आपण काय करायचं, 6ची कसोटी आहे का चेक करण्यासाठी त्यांची बेरीज 3 आणि 8 किती 11, 11 आणि 7 18, 18 आणि 6 24, 24 आणि 6 30. तर 30 ला 6ने भाग जातो का, तर 6 पंचे 30, म्हणजे 30 ला 6ने पूर्ण भाग जातो. असंच आपण संख्या घेतली 3 3 3, म्हणजेच 3333. तर अंकांची बेरीज 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. तर 6ने 12ला पूर्ण भाग जातो, म्हणजेच ही 6ची कसोटी आहे. 9ची कसोटी. तर 9ची कसोटी काय आहे, अंकांची बेरीज ही 9च्या पटीत असावी. म्हणजेच काय, तर आपण उदाहरणाद्वारे बघू. आपण उदाहरण घेऊ 1 2 3 4 5, म्हणजेच 12,300
324 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो का? तर ते कसं बघणार? अंकांची बेरीज करायची. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. तर ह्या 15ला 9 ने पूर्ण भाग जातो का? तर 15ला 9 ने भाग जात नाही, म्हणजे ही 9ची कसोटी असणार नाही. आपण संख्या घेतली 3 2 4 7 5. तर आपण बघू, म्हणजे 32,475 या संख्येला 9 ने भाग जातो का? तर काय करायचं? अंकांची बेरीज करायची असते. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 6 16, 16 आणि 5 21. तर 21 ला 9 ने भाग जातो का? तर नाही. 9च्या पाढ्यात 21 येत नाही, म्हणजे ही 9ची कसोटी असणार नाही. आता आपण बघणार आहोत 5ची कसोटी. 5ची कसोटी. तर 5ची कसोटी काय असते? तर 5ची कसोटी म्हणजे एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असावा. म्हणजे काय? आपण उदाहरणाद्वारे बघू. तर उदाहरण घेऊ आपण 2508 म्हणजे 2508. तर ही 5ची कसोटी आहे का? किंवा या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाईल का? तर आपल्याला काय चेक करावं लागते? एकक स्थान. एकक स्थान म्हणजे हा अंक. एकक स्थानी काय पाहिजे? एकतर 0 किंवा 5. पण आपल्याला काय या संख्येमध्ये एकक स्थानी 8, म्हणजे या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाऊ शकत नाही. आपण दुसरं उदाहरण घेऊ 9 8 7 5 4 5. तर ही संख्या झाली शतक हजार. 9,87,545 या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाईल का? तर हे चेक करण्यासाठी आपण 5ची कसोटी वापरतो. कसोटीसाठी कसोटी काय सांगते 5ची? तर एकक स्थानी 0 किंवा 5. तर आता एकक स्थानी कोणता अंक भेटला आपल्याला? 5. म्हणजे या संख्येला 9,87,545 ला 5 ने पूर्ण भाग जाईल. असंच एक उदाहरण घेतलं आपण 8,790. तर एकक स्थानी आहे 0, म्हणजे या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाईल, म्हणजेच ही 5ची कसोटी आहे. यानंतर 10ची कसोटी. 10ची कसोटी. तर 10ची कसोटी म्हणजे काय? तर 10ची कसोटी म्हणजे एकक स्थानी 0 असावा, म्हणजे त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जाईल. तर आपण उदाहरण घेतलं 8,4,0,7,5,4,9. तर या संख्येला 84,07,549 या संख्येला 10 ने पूर्ण भाग जाईल का? तर आपण काय चेक करणार? एकक स्थान. एकक स्थानी काय हवं मला? 0, पण इथे आहे 9, म्हणजे या संख्येला 10 ने पूर्ण भाग जाऊ शकत नाही. आपण संख्या घेतली 9,8,7,4,0. तर आता मला एकक स्थानी काय भेटला? 0, म्हणजे या संख्येला 10 ने पूर्ण भाग जाऊ शकतो. अशीच मी संख्या घेतली 8,4,0,2,7,2,5,4,0,0,0. आता ही एवढी मोठी संख्या आहे. या संख्येला जर मला चेक करायचं असेल की 10 ने पूर्ण भाग जातो किंवा नाही, तर मी यासाठी काय करेल? एकक स्थानी चेक करेल. एकक स्थानी जर मला 0 भेटला, तर त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जाईल, म्हणजे या संख्येत एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच ही 10ची कसोटी आहे. आता आपण शेवटची कसोटी बघणार आहे, ती म्हणजे 7ची कसोटी. तर 7ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकांची दुप्पट डावीकडील संख्येमधून वजा केली असता शेवटी येणाऱ्या संख्येला 7 ने भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच काय? तर आपण हे उदाहरणाद्वारे सोडून बघू. तर आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरण घेतलं आपण 3,948. तर याला 7 ने पूर्ण भाग जातो किंवा नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं सांगितलं?
दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट. आता एकक स्थान कोणतं आहे माझा 8, तर ह्या अंकाची दुप्पट करायची म्हणजे 8च्या दुप्पट किती 16 आणि ही दुप्पट डावीकडील संख्येमध्ये वजा करायची. तर डावीकडे कोणती संख्या उरली 394. 394 मधून 8ची दुप्पट वजा करायची. 8ची दुप्पट किती 16. तर किती आली वजाबाकी 4 मधून 6 जात नाही मग आपण हातचा घेतला 8 झाले इथं झाले 14. 14 तून 6 गेले 8. 8 मधून 1 गेला 7 आणि 3. आता परत ह्या संख्येच्या एकक स्थानची दुप्पट करायची आणि उरलेल्या संख्येतून ती वजा करायची. तर आपण करू 37 मधून 16 वजा केले तर किती उरले 7 मधून 6 गेले 1 आणि 2 मधून 1 गेला 3 मधून 1 गेला 2 तर किती आले 21. तर आता आपली 2 अंकी संख्या येईपर्यंत तिची वजाबाकी करत राहायची. आता 2 अंकी संख्या मला मिळाली 21. तर 21 ला 7 ने भाग जातो का तर 7 त्रिक 21 म्हणजे या संख्येला 21 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येलाही 7 ने पूर्ण भाग जाईल. म्हणजे 3948 ला 3948 ला 7 ने पूर्ण भाग जाईल. आपण आणखी एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर आपण उदाहरण घेऊ 9058. तर काय करायचं पहिले एकक स्थानची संख्या सोडून द्यायची बाकीचे अंक लिहून घ्यायचे म्हणजे 905 आणि यातून हे 8 एकक स्थानच्या अंकाची दुप्पट वजा करायची म्हणजे 8च्या दुप्पट 16. आपण 905 मधून 16 वजा केले 5 मधून 6 जात नाही 0 तून म्हणजे 8 9 कुण हातचा घेतला 8 उरले इथे झाले 10 10 तून हातचा दिला 9 इथे झाले 15 15 तून 6 गेले 9 9 तून 1 गेला 8 आणि हे 8 जसेच तसे. आता एकक स्थानची परत दुप्पट करायची मग काय करायचं 88 वजा 9 दुने 18 मग 88 मधून 18 गेले 70. तर 70 ला 7 ने पूर्ण भाग जातो का तर हो 7 10 70 म्हणजे 7 ने जर ह्या संख्येला भाग गेला तर आपला ह्या पूर्ण संख्येला 7 ने भाग जातो म्हणजेच ही 7 ची कसोटी आहे. 9058 ला 7 ने पूर्ण भाग जाईल. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये 2 ते 10 पर्यंतच्या कसोट्या ह्या पूर्ण बघितल्या. सर्वात पहिले आपण 2 ची बघितली नंतर 4 ची नंतर 6 ची नंतर 8 ची त्यानंतर 3 6 9 चा ग्रुप केला होता आणि ही शेवटची आहे 7 ची. तर येथे आपला व्हिडिओ संपतो म्हणजे आपण पूर्ण कसोट्या बघितल्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे यानंतर येणारे पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.